चला आज आपण बनवूया झटपट असा राजमा रेसिपी। तर याला कुठलेही आपण स्पेशल मसाले नाही वापरले, झटपट अशी बनवून दाखवली मी। तर बघा थिकनेस पण खूप छान आहे आणि एकदम स्मेल तर एकदम भारी सुटला आहे ना। तर चला झटपट अशी रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता राजमा बनवण्यासाठी ना मी इथे डाळ भाताला कुकर लावलं, त्याच्याबरोबर राजमा पण शिजवून घेतलेत। ते बघा एकदम मस्त असं गाळ झालं आहे। तर आपलं एक काम असलं की वेगळं शिजवायचं गरज नाही। डाळ भाताबरोबर डबा लावला होता तर त्यात आपला राजमा पण शिजून झाला। एकदम सॉफ्ट असा राजमा शिजला 3 शिट्ट्यामध्येच आणि डाळ भात पण तयार झाला। आता इकडे आपण मसाला बनवण्यासाठी लोखंडाचा तवा मांडलाय। यात 2 चमचे एवढं आपण तेल टाकूया। तेल व्यवस्थित गरम झालं की 2 मोठे कांदे घेतले, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलाय। तर आपण ह्या मसाल्यामध्ये बनवणार कुठले स्पेशल मसाले नाही वापरायचे आणि झटपट बनणार ना हा राजमा रेसिपी आहे। 2-3 मिनिटं पहिला आपण कांदा फ्राय करून घेऊ। गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची। इथे ना मी कोथिंबीरच्या आपल्या पाठीमागच्या ज्या काड्या असतात ना कवळ्या ते घेतले। आता खूप छान टेस्ट येते त्याने भाजीला। ते मी हमेशा नॉनव्हेज बनवताना पण टाकते। हे खूप असा मसाला बनवला की जरूर टाकायचे जे वाटणामध्ये आपण टाकणार आहोत। आणि एकदम निब्बर नाही घ्यायच्या, कवळ्या घ्यायच्या। 2-3 मिनिटं बघा कांदा छान फ्राय झाला। 2 टमाट्याचे लाल कलरचे मस्त कापून घेतले, ते पण टाकायचे आपल्याला। आणि 2-3 मिनिटं हे सगळं मसाला परतून घ्यायचं आपल्याला। टमाटे आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं। कांदा आपला ऑलरेडी परतलाय, टमाटे आपल्याला 2-3 मिनिटं फक्त सॉफ्ट करून घ्यायचे। दोन 3 मिनिटं झालेत बघा। कांदा ते आपलं टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट झाले। आता आपण काय करायचं, गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे मसाला ना पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट करून घ्यायची, पाणी न टाकता। तर गरम वाटलं तर अंगावर उडतं झाकण, त्यामुळे थंड करून घ्या पूर्णपणे। गॅसवर आपण कढई मांडली, याच्यामध्ये आपण राजमा बनवणार आहोत। त्यात आपण 2 चम्मच तेल टाकूया। तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे। तर मसाला बघा इकडे मी तुम्हाला दाखवते। हे बघा एकदम बारीक असं आपण वाटून घेतले, छानपैकी कलर पण आलाय बघा। तर तेल गरम झालं की हा मसाला याच्यात टाकायचा आहे। मी ते खडे मसाले तेजपत्ता ते टाकलं नाही। तुम्हाला ना खडे मसाले आवडत असेल तर टाका, कारण आपण गरम मसाला ते टाकणार आहोत, त्यामुळे खडे मसाला मी इथे नाही टाकला। ते दाताखाली आलं की मग ते मुलं खात नाहीत, भाजीच खात नाहीत, त्यामुळे मी नाही टाकला। आता इकडे मसाल्यामध्ये बघा आपण इकडे ना मीठ घेतले चवीप्रमाणे, हळद, कसुरी मेथी, लाल मिरची पावडर आणि ते छोलेचा मसाला घेतला। त्यात भरपूर गरम मसाले ते ॲड असतात। तर दुसरे आपल्याला कुठले मसाले टाकायची गरज नाही। आणि छोलेच्या मसाल्यामुळे अजून खूप छान याला फ्लेवर येतो। आणि तुम्ही हवं तर इथे ना थोडासा मॅगी मसाला टाकू शकता। 1-2 मिनिटं हे सगळे मसाले आपण व्यवस्थित परतून घेऊया। 1-2 मिनिटं झाले, मसाले परतलेत। आता आपण याच्यात राजमा टाकूया। तर राजमा टाकताना ना आपण जे शिजवलं ना ते पाणी नाही घ्यायचं। ते पाणी जर टाकलं ना तर तुमचा राजमा ना म्हणजे चिकट होतो थोडा, त्यामुळं फक्त राजमाच घ्यायचं, पाणी नाही घ्यायचं। व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता याच्यात आपण पाणी टाकू। तुम्हाला किती घट्ट पातळ ठेवायचं आहे त्या हिशोबाने पाणी टाका। ते आपण शिजून त्याला थोडंसं घट्टच करणार आहोत, पण आता आपण व्यवस्थित मसाले शिजण्यासाठी पाणी टाकू। तर मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकले। आपण एक कप राजमा घेतला होता भिजून। थोडीशी कोथिंबीर टाकायची, चवीप्रमाणे मीठ टाकले मी। आणि याला आता छान शिजून द्यायचं आपल्याला। 5 ते 6 मिनिटासाठी आपण मस्त शिजून देऊ, म्हणजे मसाल्याचा पूर्णपणे फ्लेवर त्याच्यामध्ये उतरेल आणि चव पण खूप छान लागेल। आता आपण याला ना झाकून ठेवूया 5 ते 6 मिनिटासाठी कमसे कम। हे पहा
5-6 मिनटं आपण शिजवून घेतले भाजी आपली आणि बघा एकदम मस्त असं आटलंय, थोडंसं घट्ट झालंय बघा मसाला आपला राजमा मसाला. हे पहा आणि थिकनेस पण बघा खूप छान आली. तर आपण जास्त काही याच्यात मसाले नाही टाकले आणि तुम्ही असं झटपट बनवू शकता. गॅस बंद करूया आता. थोडीशी कोथिंबीर टाकते मी. तुम्हाला जर ना माझी झटपट अशी राजमाचा मसाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ते. धन्यवाद.